अटल सेतूचा ब्रिज आहे, पूर्ण दिसतो। हाय हॅलो नमस्ते, मी राची कोळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल। तर आज आहे रामनवमी आणि रामनवमी निमित्त मी इथं आले माझ्या नानीसोबत नाव्याला, नानीच्या गावाला। इकडे नानीचे वर कृतिका नाव तिचा, दुसरी गेली आता जस्ट पोचलो इथं आणि इथून व्ह्यू एवढा चांगला दिसतो, तुम्हाला दाखवते बघा। हा बघा, हा अटल सेतूचा ब्रिज आहे, पूर्ण दिसतोय। किती चांगला व्ह्यू आहे आणि इकडे नानीचं घर आहे। आम्ही टेरेसवरती आलो इथून आणि किती भारी वाटते, असा डायरेक्ट घराच्या समोरून एवढा चांगला व्ह्यू दिसतोय। मस्त आहे ना? ही घेऊन आली, मला बोलते वरती मस्त आहे, चल बोलते। आता नानी मला बोलली चल येते का? तर बरं ठीक आहे येते चल। मी रात्री बोलते नाचतात वगैरे, खूप मजा असते, तर ठीक आहे येते मी। इथं आली, मागच्या वर्षी बेलापूरला गेलेली, यावर्षी इथं नाव्याला आले। आता पूर्ण ब्लॉग बघा कसं असतं इथं, कसं काय केली जातं। तर राम जन्माच्या टायमाला नव्हती मी इथं, मी आता आली आहे, 5-5:30 वाजले आहेत। आता चालू आहे मी राम मंदिरामध्ये शूट करायला, थोडासा घेतो कारण की जन्मोत्सव होऊन गेला। इकडं आवल्याचं झाड आहे आणि दीदी पूर्ण आवले खाली फेकते, एवढे पडल्यात खाली, खूप सारे होते। आता सर्व चाललंय। हाय चला, कुठे आहे? इथून जायचं? इथं आंबे किती आलेत ना, इथे सगळी गंडीची झाड आहे। आंबे तोरत बसले, बाहेर पडशील। किती मोठे मोठे, किती खालती आहेत बघू, दाखव ना। खालते खालती उतरून जायचं आहे आणि इथं सगळ्यांच्या घरामध्ये ना झाड आहेत, आंब्याची, पेरूची पूर्ण। जो इकडं गावदेवी मंदिर आहे, आता गावदेवी मंदिर दाखवते वरती वरती। आता गावदेवी मंदिरात दर्शन करून झालंय, आता खालती चालू आहे रामाच्या मंदिरामध्ये। आता नानी आम्हाला तल्यावरती नेते, पालखी नाही सजवायला घेतली म्हणून नानी बोलली मी तुम्हाला रात्री मी तुला माझं गाव दाखवते। नाही तर पूर्ण सगळे स्लोप आहेत खालती, नाही इकडे यायला ना डोंगरावरती यावं लागतं ना। तुमच्या घराच्या बाहेरच किती आहे ना, रात्र झाली ना का पूर्ण असं ब्रिजवरती लाईटी वगैरे दिसतात। लहानपणी यायचं ना, अशी मला मजा यायची आणि मांजरी वगैरे पण होत्या, आता त्या उलव्याला दिल्यात ना। लिओ आणि काय खुशी, क्यूट होत्या खूप मांजरी पण। बॉल पण पडलं होतं ना, माझं मीच गेलो पावसाळ्यात ना। हा फुल भरतं, तरी पण तिथे आहे पाणी थोडासा, पूर्ण भरतं। मस्त वाटतं ना, हा समजला। तर नानींनी पण इथं गावदेवी मंदिरात आणलाय, हा पूर्ण गावकीचा देऊळ आणि जो मगाशी दाखवला तो असं कुलदैवत होते। अशा मस्त पायऱ्या आहेत चढायला वरती। हे बघा यांचं चालू झाला, ही शाला आहे आणि मधीत मंदिर आहे, मस्त वाटतं ना असं। नानीची काकी आहे, मला गाव दाखवायला फिरतायत। इकडे पूर्ण फुलाची वगैरे झाड आहे। आता इथं आलोय आम्ही न्हाव्याच्या बंदरावरती ना। नाही तर हर्षू आहे, नानीच्या बहिणीचा मुलगा। हाय हर्षू नाही, आणि आम्हाला फिरवतोय सगळीकडे गावामध्ये। बंदर आहे न्हाव्याचा आणि समोर पूर्ण JNPT दिसते ना। व्ह्यू किती मस्त वाटते, बोटी वगैरे लागले आहेत, हवा मस्त सुटले ना।
आता चाललोय घरी जाऊन रेडी होणार सर्व, मग देवलापाशी जाणार आहोत कारण की पालखी वगैरे आता सजवायला घेतले. फोन केलेला नानांनी, तर आता डायरेक्ट तिथं जाऊ. तर आता पालखी निघायचा टाइम झालाय आणि घरी येऊन आम्ही तयार वगैरे झालो, सर्व तयार झाले. इथं नानी आहे, इथं युतिका, तुझा, इथं आई आहे. आई मेकअप करते. हा मेकअप करते. आता चला जाऊया पालखी जवळ. मला मगाशी बोलले ना पूर्ण व्ह्यू दिसतो अटल सेतूचा, तुम्हाला दाखवते. इथे ही विंडो आहे, ही ओपन केलं, इकडे समोर बघू शकता तुम्ही किती मस्त व्ह्यू दिसतोय. आता तर टेरेसवरून एक नंबर व्ह्यू दिसेल, एकदम असं कालोख झालं. रात्रीच्या टायमाला किती सुंदर दिसतोय देऊळ, बघू शकता तुम्ही गावदेवीचा. इकडे सर्व चाललेत ना. आता जस्ट पालखी निघली आहे, आता पूर्ण गावामध्ये पालखी फिरवली जाईल वाजवत गाजवत. आता खालती चाललोय.
जस्ट ना घराजवळ आलो इथं, कारण की पालखी अजून अर्ध्याक्षीच पोचली आहे. पालखीला देवळामध्ये पोचायला 4-4:30 वाजतील रात्रीचे. तर आम्हाला इथून आता आमच्या घरी जायचं आहे, नेरूळ सरसोलीला. तर इथून मी, नाना आणि नानी आम्ही आता चाललो घरी आणि त्या दोघी इथं वस्तीला राहत आहेत. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला नक्की आवडला असेल आणि लवकरच आपले 10,000 सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट होणार आहेत. जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आज जाऊन सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.